नमस्कार. माझं नाव भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बरेच दिवसात मी शरद पवारांविषयी काही बोललो नाही, अशी माझ्या अनेक श्रोत्यांची तक्रार होती. अर्थात शरद पवार हे असं काही वागत असतात की त्यांच्याबद्दल बोलावंच लागतं. घरात आपल्या एखादं लहान खोडकर मूल असतं ना, 4 5 7 वर्षाचं, ते काही ना काही उचापती कुरापती करत असतं आणि त्यातून त्याला काही साध्य करायचं असतं असं बिलकुल नाही. पण आसपासच्या लोकांचं, घरातल्या परिवारातल्या लोकांचं आपल्याकडे लक्ष असलं पाहिजे, आपल्याला महत्व मिळालं पाहिजे, आपण केंद्रबिंदू असलं पाहिजे, अशी अगदी त्याची बालकाची, लहान मुलाची मानसिकता असते. ते बालपण शरद पवारांनी अगदी 8 दशकांचं आयुष्य ओलांडल्यानंतर सुद्धा जपलेली आहे. त्यामुळे घराच्या पलीकडे जाऊन देशामध्ये, समाजामध्ये, राज्यामध्ये, राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांचं लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपल्याकडे लोकांनी दुर्लक्ष करू नये, याची शरद पवारांना फिकीर असते. घरात कोणी पाहुणे आले ना आणि तुम्ही त्या पाहुण्यांशी बोलत असता, गप्पा मारत असता, त्यांचं स्वागत करत असता, अशा वेळेला तुमच्या घरातलं 4 5 वर्षाचं जे मूल असतं, याच्या जेव्हा लक्षात येतं की कोणाला तरी जास्त महत्व दिलं जात आहे आणि आपल्याकडे घरातल्यांचं दुर्लक्ष होतंय, अशा वेळेला ते मूल मुद्दाम येऊन तुमच्या त्या गप्पांमध्ये, जे काय चाललेलं असतं घरामध्ये, त्यात लुडबुड करायला लागतं. आणि जर तरीही तुम्ही जरा थांब, बाजूला हो वगैरे बोललात, तर ते थेट पाहुण्यांपर्यंत जाऊन भिडतं आणि काहीही करून ते जे काय चालू असेल घरामध्ये, भेटी गाठी, स्वागत वगैरे, त्यामध्ये आपल्याकडे घरच्यांनीच नव्हे तर आलेल्या पाहुण्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे, यासाठी उचापती करायला लागतं. ते मूल म्हणजे शरद पवार आहे. वय फक्त 80 85 झालेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा पवारांच्या असं लक्षात येतं की लोकांचं आपल्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, आपल्याविषयी फारशी चर्चा होत नाही, तेव्हा ते एक काहीतरी नवी कुरापत, उचापत करतात आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल वारंवार बोलावं लागतं. बरोबर. आणि बोलणं गैर लागू असं समजू नका तुम्ही. माझंही नातवंड आहे, तुम्हाला सांगतो, मी कुठेही गेलो, कुठेही काही बोलताना माझ्या बोलण्यातून आपोआप माझ्या त्या लाडक्या नातवंडाचा किंवा त्याच्या खोडकरपणाचा उल्लेख येतो. कारण मला त्या बालिशपणाचं कौतुक सुद्धा असतं. पण 85 वर्षाचं बालक, याचं कौतुक आपल्याला पत्रकारांना, माध्यमांना करावं लागतं, हा सुद्धा एक अजुबा नाही का? विचार करा. आणि म्हणून मी शक्य तितकं टाळत असतो. अनेक पवारांचे समर्थक, चमचे, भक्त जे आहेत, पवार भक्त, ते म्हणतात पवारांबरोबर बोलल्याशिवाय तुम्हाला कोण ऐकणार आहे? पवारांच्या विरोधात बोलूनच तुम्ही पोटपाणी चालवता वगैरे असे आरोप करतात. ते ठीक आहे, भक्तांचं तसंच असतं. मुद्दा असा आहे मित्रांनो, की तरीही मी टाळतो. आणि तेवढं महत्वाचं नसेल, समाज हिताचं किंवा समाजाला, लोकांना काही गोष्टी समजणं आवश्यक नसेल, तर पवारांनी कितीही कसली उचापत केली तरी त्याकडे मी साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचं कारण सरळ आहे. त्याचं कारण असं आहे की पवारांची ती उचापत समाजाला इजा करणारी नसेल, नुकसान करणारी नसेल, तर त्याविषयी बोलून उगाच पवारांचा उल्लेख करण्याची मला गरज वाटत नाही. तो विषय मी टाळतो. पण आज असं झालं की 2 दिवसापूर्वीच पवार साहेबांनी एक अशी घोषणा केली की ज्याची चर्चा सुरू झाली माध्यमातून, आणि बऱ्याच माझ्या अनुयायांनी किंवा फॉलोअर्सनी मला आग्रह धरला की पवारांनी परत एकदा निवृत्तीची घोषणा केली आहे, तर तुम्ही त्याच्याविषयी काहीतरी बोललं पाहिजे. ही निवृत्तीची घोषणा किती खरी असेल? काल परवा मला वाटते बारामती किंवा कुठेतरी आपल्या नातवाला आणि अजितदादांच्या पुतण्याला, म्हणजे पुतण्याला त्याच्या पुतण्याविरुद्ध लढवण्याचा जी काय करामत पवारांनी केलेली आहे, त्या कुठेतरी प्रचार सभेत वगैरे बोलताना आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, असं काहीतरी विधान पवारांनी केलं. आणि हे सुद्धा विधान नवं नाहीये. पवारांची निवृत्ती
ही कितवी आवृत्ती आहे असा प्रश्न विचारावा असा वाटतो मला. जेव्हा पहिला फोन आला त्याला मी विचारलं निवृत्ती पवारांची, पण त्या निवृत्तीची कितवी आवृत्ती, तर त्याला हसू आलं. म्हटलं तीच तर गंमत आहे. तुम्हाला आठवत असेल तर 3 वर्षापूर्वी कधीतरी शरद पवारांनी आपल्या मूळच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केलं होतं, सुधारित आवृत्तीचं प्रकाशन केलं होतं. आणि त्यासाठी एका टीव्ही चॅनेल आणि एका वृत्तपत्राच्या संपादकाला सुद्धा आपलं कोड कौतुक करून घेण्यासाठी स्टेजवर मंचावर आणून बसवलेलं होतं. आणि अचानक तिथे त्या सगळ्या समारंभाचा समारोप करताना पवार साहेबांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करून टाकली. आणि जो काय गदारोळ झाला तो आठवत असेल तुम्हाला. चव्हाण सेंटरचं जे सभागृह आहे तिथे, याची मी आठवण एवढ्यासाठी करून देतो की तेव्हा सुद्धा पवारांनी निवृत्त व्हावा की न व्हावं याची चर्चा सुरू झाली. अरे पवार राहिले आणि निवृत्त झाले म्हणून नेमका काय फरक पडणार आहे. एक गोष्ट आहे, एक फरक पडतो. पवार कायम कार्यान्वित राहिले तर काहीतरी समाजाचं, पक्षाचं, राजकारणाचं नुकसान नक्की होतं. ते निवृत्त झाले तर ते नुकसान टाळता येईल, तेव्हा फरक पडतो. पवार असल्यामुळे राजकारणात, सार्वजनिक जीवनात काही फायदा होण्याची शक्यता नसते, पण पवार कार्यरत असले तर नुकसान मात्र, हानी मात्र हमखास होत असते. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे विस्कटून गेलेलं आहे, अगदी उद्ध्वस्त झालेलं, विस्फोट झालेला आहे, की साधारणतः 1990 नंतर जे महाराष्ट्राचं राजकारण 3 किंवा 4 गटात विभागलं गेलं होतं, ते पवारांच्या कर्तृत्वाने 6 गटात विभागलं गेलेलं आहे. मतदाराने मत दिल्यानंतर त्या मताप्रमाणे खरोखरच सरकार बनेल का किंवा विरोधी पक्ष तयार होईल का याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकमत, मला वाटतं लोकमत दैनिकाच्या एका लोकमत समूहाच्या एका कार्यक्रमामध्ये फडणवीस आणि शिंदे यांची संयुक्त मुलाखत नाना पाटेकरांनी घेतली होती. आणि त्यात नाना पाटेकरने नेमका हा प्रश्न विचारला होता की आम्ही लग्नाला येतो, आम्ही आहेर देतो आणि तो पुढे आहेर कुठे गेला आम्हाला पत्ता लागत नाही, कारण आम्ही मुलीला दिला होता, तो मुलाकडे गेला की मुलाचा आहेर मुलीकडे गेला याचा आम्हाला काहीच पत्ता लागत नाही. हे जे काय बोलला होता ते, ही सगळी किमया शरद पवार घडवू शकतात. या बोटावरची थुंकी त्या बोटावरच नव्हे तर हाताच्या बोटावरची थुंकी पायाच्या बोटावर नेण्याची किमया सुद्धा शरद पवार करू शकतात, कारण त्यांना आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं. आणि म्हणून कुठलंही कारण नसताना परत एकदा शरद पवारांनी आपल्या निवृत्तीचं पिल्लू बाहेर काढलेलं आहे. याचा अर्थ ते खरोखरच राजकारणातून निवृत्त होणार का? मग ते नेहमीच एक टुमणं असतं की मी आजपर्यंत 14 निवडणुका लढलो, मी एकाही निवडणुकीत हरलो नाही, मी हरण्यासाठी निवडणूक लढत नाही, वगैरे वगैरे जे काय आहे त्यात एकही अक्षर नाही, एक काना मात्रा सुद्धा नवीन नाही. पण शरद पवार ते बोलणार, मराठी माध्यम ते अगत्याने महिमा मंडन करत दाखवणार, छापणार, यात नवीन काहीच नाही. त्यामुळे पवारांची निवृत्ती हा विषयच असू शकत नाही, पण तरीही त्याच्यावर बोलणं आवश्यक होतं. याचं कारण मी आता तुम्हाला बोलता बोलता संदर्भ दिला की 3 वर्षापूर्वी चव्हाण सेंटरच्या सभागृहामध्ये अशीच शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. पण ते निवृत्त झाले का? ते निवृत्तीची घोषणा करतात आणि आपली निवृत्ती व्हावी की न व्हावी याचा अभ्यास करून पक्षाने निर्णय घ्यावा म्हणून स्वतःच एक कमिटी सुद्धा नेमतात. ही शरद पवारांची खासियत आहे की मी आता निवृत्त झालेलो आहे आणि म्हणून मी म्हणतो की मी असा असा निर्णय घेतो. गजब आहे. यातला फोलपणा, यातला पोरकटपणा, यातला बालिशपणा एखाद्या 5-7 वर्षाच्या पोराला शोभणार आहे, पण तो शरद पवारांनी केला की तो धूर्तपणा असतो, तो मुत्सद्दीपणा असतो. असं बोलणं, लिहिणं ही मराठी माध्यमांची, मराठी पत्रकारितेची फॅशन आहे. पण मग मी आज का बोलतोय तर त्याचं कारण असं की 3 वर्षापूर्वी शरद पवारांनी जी निवृत्तीची घोषणा केली ती सुद्धा पहिली आणि नवी कोरी नव्हती. त्याच्या आधी सुद्धा शरद पवारांनी
तब्बल 13 वर्षापूर्वी आपल्या 13 नाही 11 वर्षापूर्वी आपल्या निवृत्तीची घोषणा 2013 मध्ये करून टाकली होती. पवारांनी घोषित केलं होतं की आता मी 75 वयाची ओलांडलेली आहे, माझं वय 75 पेक्षा अधिक होऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे आता मी निवडणूक लढवायची नाही, निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला व्हायचं असं ठरवलेलं आहे. आणि त्यावेळेला शरद पवार हे माढा या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि त्याची मुदत अजून 5-6 महिने होती. तरीही शरद पवारांनी आपल्या निवृत्तीची निवडणुकीतून बाहेर पडण्याची घोषणा करून टाकली. आणि अशा आज होत आहेत तशा चर्चा तेव्हाही झालेल्या आहेत. पण मुद्दा असा आहे मित्रांनो, ती घोषणा केल्यानंतर अवघ्या 1-2 महिन्यामध्ये शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवली. राज्यसभेत तुम्हाला माहिती की महाराष्ट्र विधानसभेचे जे आमदार असतात त्यांच्या मतातून, प्राधान्य मतातून राज्यसभेचे खासदार निवडले जातात. मग 2013 मध्ये माढ्याची मुदत लोकसभेची संपण्यापूर्वी शरद पवारांनी राज्यसभा लढवली आणि ते अर्थातच निवडून आले, कारण त्यांच्या पक्षाकडे काय 40-50 आवश्यक असतात तेवढे आमदार होते. मला वाटते त्यांच्यासोबत फौजिया खान वगैरे अशा कोणतरी त्यांच्या पक्षाच्या मराठवाड्यातल्या नेत्या त्या सुद्धा खासदार झाल्या. तर सांगायचा मुद्दा असा की सांगायचं की मी आता निवडणूक लढवणार नाही, मी निवडणुकीतून मुक्त होतो. मग राज्यसभा निवडणुकीचा नेमका अर्थ काय असतो? राज्यसभेत जो निवडून जातो तो राष्ट्रपतीने नेमलेल्या 12 खासदारांच्या पलीकडचे जे खासदार असतात 232 वगैरे काय, ते सगळे निवडून आलेलेच असतात. हा, जनतेने निवडून दिलेले नसतात, सार्वत्रिक निवडणुकीतून निवडून आलेले नसतात, पण ते निवडूनच आलेले असतात आणि त्यांना राज्यसभेत पोहोचण्यासाठी निवडणूक लढवावी लागते. त्याचा मतदार जनता आहे की आमदार आहे हा भाग अलहिदा, पण त्याला सुद्धा निवडणूक म्हणतात. आणि त्यालाच कशाला? मराठा मंदिर नावाची एक फार जुनी संस्था आहे, करोडोची प्रॉपर्टी आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेची सुद्धा करोडोची मालमत्ता आहे. या संस्थांच्या अध्यक्षपदाची सुद्धा निवडणूक होते आणि या वयात सुद्धा शरद पवारांनी त्या निवडणुका लढवलेल्या आहेत. मग मी निवडणूक लढवणार नाही, मी निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडतो, हे बोलण्यात काय तथ्य होतं? त्याला आता 11 वर्ष होऊन गेली, 2013. आणि म्हणून मी म्हटलं की शरद पवारांची निवृत्ती किंवा जे काय ते बोलत असतात त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दकोशानुसार जी काय प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेमध्ये निवृत्ती म्हणजे नेमकं काय याचा एक शब्द ऑक्सफर्ड किंवा कुठच्या तरी JNU विद्यापीठाला बनवावा लागेल की शरद पवार ज्याला निवृत्ती म्हणतात त्या निवृत्तीचे अर्थ काय काय होऊ शकतात, अन्वय काय काय होऊ शकतात, या दर्जाची निवृत्ती, त्या दर्जाची निवृत्ती, काय अर्थ काय घ्यायचा. त्यामुळे आज जर शरद पवार म्हणत असतील की मी आता निवृत्त होणार आहे म्हणजे काय, त्यांनी निवृत्त व्हावं असा एक अजितदादांनी आग्रह धरलेला असेल तो वेगळा विषय, तो सोडून द्या, त्याची व्याख्या अजितदादा करतील. पण खुद्द शरद पवार ज्याला निवृत्ती म्हणतात त्याचा अर्थ काय होतो नेमका, त्याच्या कालमर्यादा काय असतात, त्याची व्यापकता काय असते, हे खुद्द शरद पवारांनी तरी एकदा मराठी पत्रकार संपादकांचा एक अभ्यास वर्ग घेऊन समजावं. आणि त्यामुळे परत एकदा आता मी निवृत्त होतोय हे बोलण्यात तथ्य नाही, कारण ते म्हणतात तेव्हा नेमकं उलट करतात. त्यामुळे मला तर अशी भीती वाटते की ज्या अर्थी शरद पवारांनी आपण आता निवडणुका लढवणार नाही, निवृत्त होण्याची वेळ आली, पुढच्या पिढीकडे नेतृत्व देण्याची वेळ आली असं शरद पवार बोलतात, तेव्हा त्याचा अर्थ एक असू शकतो, नजीकच्या कुठल्या तरी निवडणुकीला उभा राहण्याचा विचार शरद पवार करत असावेत. कारण ती त्यांच्या प्रवृत्तीची गोष्ट आहे, त्यांच्या मानसिकतेची गोष्ट आहे. मी अमुक करणारच नाही असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा नेमकी तीच गोष्ट करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत असतो.
मी जातीयवादाचा विरोधक आहे असं जेव्हा शरद पवार म्हणतात, तेव्हा ते आपण जातीयवाद अधिक जहाल कसा करू शकतो याचाच विचार करत असतात. अगदी 2019च्या विधानसभा निवडणुका तुम्हाला आठवत असेल, निकाल लागले आणि सरकार बनत नाही वेळच्या वेळी म्हणून विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तेव्हा शरद पवारांना पत्रकार वेगवेगळ्या ठिकाणी विचारत होते की आता सरकार कसं बनणार, निकाल तर लागलेले. तेव्हा शरद पवार काय सांगत होते, आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे. पण प्रत्यक्षात त्याच वेळेला शरद पवार पडद्याच्या मागे महायुतीला मिळालेलं बहुमत तुडवून त्यातल्या शिवसेना पक्षाला 56 आमदारांना फोडून जनतेने नाकारलेल्या आपल्या आणि मित्र पक्षाला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. पण तोंडाने काय बोलत होते, आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला. कळतं तुम्हाला, याला शरद पवार म्हणते. आणि म्हणून शरद पवार जेव्हा निवृत्त वगैरे बोलतात तेव्हा त्या निवृत्तीची ही कितवी आवृत्ती आहे हा प्रश्न. त्यांचं राजकीय आत्मचरित्र काय ते माझा सांगाती प्रसिद्ध झालेलं आहे. पण त्यानंतर त्या ठराविक ठिकाणी दुरुस्ती करून किंवा त्यामध्ये अधिकची भर घालून ते दुसरी आवृत्ती काढतात, उद्या तिसरी काढतील, उद्या पाचवी काढतील. त्यामुळे निवृत्ती म्हणणं ठीक आहे, पण निवृत्तीची कितवी आवृत्ती. कारण शरद पवारांनी ही माझ्या निवृत्तीची शेवटची आवृत्ती आहे असं बिलकुल म्हटलेलं नाही, असं बिलकुल म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे शरद पवार निवृत्त होणार म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुमचं डोकं फिरेल इतके त्याचे अर्थ निघू शकतात. इन्फिनाइट, कितीही अर्थ निघू शकतात. निवृत्ती म्हणजे आता मी बारामतीला जाणार नाही, बघा मी बारामतीत परत गेलो नाही, आता मी परत माढा मतदारसंघात गेलो नाही, आता मी परत राज्यसभेची निवडणूक लढवली नाही, परत मी विधानसभेची निवडणूक लढवली नाही, परत मी विधान परिषदेची निवडणूक लढवली नाही. त्यामुळे पवार नेमकं कशातून आणि कसे निवृत्त होणार याविषयी त्यांनी तपशील सांगितलेला नाही. पवार फक्त निवृत्त होणार असं बोलले आणि कशातून निवृत्त होणार हे काही ते बोललेले नाही. आणि हा मोठा फरक असतो पवारांचा. कारण पवार जेव्हा जेव्हा जे जे काही बोलतात तेव्हा त्यातून अलगत निसटण्यासाठी एक पळवाट ठेवत असतात. आणि म्हणूनच आता सुद्धा नव्या पिढीला अहो हे कशाला, आता युगेंद्र पवार या नातवाला काकाच्या विरुद्ध लढवताना पवारांनी नव्या पिढीकडे ताकद दिली पाहिजे. ज्यांच्याकडे आतापर्यंत बारामती सोपवली होती त्यांनी काम केलं नाही वगैरे वगैरे पवार बोलतात. तर अजितदादा बारामतीमध्ये गेली 20-30 वर्ष आवश्यक असलेलं काम करत नाहीत, गरिबांचं काम करत नाहीत, दुष्काळी भागाला पाणी देण्यापर्यंत काम करत नाहीत. हे शरद पवारांना 30 वर्ष कळत नव्हतं. जे स्वतःला जाणता नेता म्हणून घेतात त्यांना बाकी जगाच्या सगळ्या माहिती असतात, पण खुद्द आपल्या घरामध्ये, गावामध्ये, बारामतीमध्ये आपल्या पुतण्याला आपण सगळे अधिकार दिलेत आणि तो दुष्काळी भागात साधं पाणी आणू शकला नाही हे कळायला 30 वर्ष लागली शरद पवारांना. 30 वर्ष ज्याला आपल्या घरातलं, गावातलं, तालुक्यातलं कळत नाही तो जाणता नेता असतो. हा कुठला शब्दकोश आहे मित्रांनो. आणि म्हणून असा माणूस जेव्हा काही बोलतो तेव्हा तो शब्द शब्दशः घ्यायचा नसतो, त्याचे अर्थ वेगवेगळ्या छटा शोधाव्या लागतात. आणि त्यामुळे पवार जेव्हा म्हणतात की आता वय झाल्यामुळे नव्या पिढीला संधी द्यायची, तर हेच महाबळेश्वरला ते बोलले होते की आमच्यासारखे लोक खुर्ची सोडत नाहीत, तरुण पिढीने पुढे येऊन सत्ता आणि पक्ष काबीज केला पाहिजे. तो पक्ष पुढे येऊन अजितदादांनी काबीज केला तेव्हा सुप्रीम कोर्टात धावलं कोण होतं तुम्हाला आठवतं? अजितदादा उठले आपल्या काय त्या बंगल्यावरून, विरोधी नेते पदाचा जो बंगला आहे त्यातून उठले आणि अजितदादा थेट राजभवनावर गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे 8-9 सोबती मंत्री झाले. त्या फाटाफुटीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवार काय म्हणाले, गेले ते गेले, मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही.
मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही, पक्षाचं नाव चिन्ह याच्यासाठी लढणार नाही, पण इमिजिएटली 1-1.5 महिन्याच्या आत शरद पवारांनी निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे अजितदादांच्या त्या पक्ष पळवण्याविषयी दाद मागितली होती. म्हणजे महाबळेश्वरला शरद पवार जे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलले त्याचं अनुकरण अजितदादांनी केलं, तेव्हा त्याच्या विरुद्ध कोर्टात जाणार नाही म्हणणारे शरद पवार अजितदादांच्या बाजूने उभे राहत नाहीत, त्यांच्या विरुद्ध कोर्टात जातात. म्हणजे आपण शब्द बोलायचा तो फक्त खोटा ठरला पाहिजे. आपण फक्त खोटं बोलतो याचे पुरावे देण्याची जणू काय अहममिका शरद पवारांच्या डोक्यात चालू असते. आणि म्हणून आता जर त्यांनी म्हटलं असेल की मला इतकं वय झालंय की आता निवृत्त होणं आवश्यक आहे, याचा अर्थ एक निश्चित समजा की शरद पवारांना राजकारणातून, निवडणुकीतून, सत्तापदातून, कुठल्याही लहान सहान संस्थेच्या देखील सत्तापदातून बिलकुल मुक्त व्हायचं नाही. त्यांचा हव्यास, लालसा अजूनही संपलेली नाही, कदाचित वाढलेली असेल. मित्रांनो, हा विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.